आपण 7-8 कांदे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया. कांद्यामध्ये थोडं आपण मीठ टाकूया, थोडी साखर पण टाकूया. याला चांगलं हलवून घेऊया. थोडे कांदे नरम झाले की मग यात आपण टमाटे टाकू. त्यात आपण टमाटे टाकू. त्यात आपण थोडे 5-6 काजू घालून घेऊ. बघा किती मस्त भाजून गेले. त्याच पॅनमध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत. हिरवी मिरची आणि लसूण. आणि थोडा कढीपत्ता. पाण्याला उकळी आली आहे, याच्यामध्ये आपण मटर टाकणार आहोत. अर्धा किलो पनीरला मी 1 वाटीच्या वरती मटर घेतलेले आहेत, ते उकळून घेऊया आपण थोडं. हिरव्या मिरच्या भाजून झाल्यात मस्त बघा. काढून यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. थोडीशी साखर घालून घेऊया, त्यामुळे त्याचा रंग तसाच राहतो. पॅन आपण थोडं तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊया. पनीर वल्ला असल्यामुळे ते अंगावर असं चिकटून उडतं. धुवून घेतलंय ना पनीर. मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया. त्यामध्ये 3-4 चमचे आपण तेल घालूया. तेल गरम झालंय, यात आपण मसाला घालून घेऊया. हिरवा मसाला, खोबरं, टमाटा आणि काजूची पेस्ट, हा सगळा मसाला आपण नक्की घालून घेऊ. याला फ्राय करूया. एक चमचा पनीर मसाला, 1 चमचा धनिया पावडर, छोटा 1 चमचा हळदी पावडर, आता त्यामध्ये टाकूया उकळलेले